विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भाग 4 फ्रॉइडचे अखेरचे दिवस, पृष्ठ क्रमांक 135 ते 142. पुस्तकाचं नाव आहे मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर. लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि प्रकाशित केलेला आहे मनोविकास प्रकाशन. वाचन स्वर विजय पाटोळे. फ्रॉइड अखेरचे दिवस. फ्रॉइडची ब्रोअरबरोबरची मैत्री संपून बराच काळ लोटला होता आणि त्याचे फ्लिसबरोबरचे संबंधही दुरावत चालले होते. फ्रॉइड फ्लिसवर बराच अवलंबून होता. फ्रॉइड त्याच्याकडे सगळं मनातलं बोलून दाखवे आणि फ्लिसही फ्रॉइडला अनेक गोष्टीत मदत करत असे. फ्रॉइडला स्वतःला फ्लिसबरोबर सुप्त समलिंगी आकर्षण आहे असं आत्मविश्लेषणाच्या प्रक्रियेत वाटायला लागलं. यामुळे फ्रॉइडनं फ्लिसपासून जाणीवपूर्वक अंतर ठेवायला सुरुवात केली आणि त्यामुळेच त्यांचं फ्लिसवरचं भावनिक परावलंबित्व कमी झालं. पण या सगळ्या प्रकरणात ते दोघे एकमेकांपासून दूर गेले. यानंतर फ्लिसही फ्रॉइडवर वैतागला लागला आणि त्यांच्या विचारांवर आणि सिद्धांतावर टीका करायला लागला. 1900च्या ऑगस्टमध्ये एका काँग्रेसमध्ये भाषण देताना तर दोघांनी एकमेकांवर कडाडून टीका केला. यानंतर ते दोघं कधीच भेटले नाहीत. त्यांच्यातलं सख्य, मैत्री आणि प्रेम आता संपूर्णपणे आटलं होतं. त्यांच्यात क्वचितच पत्रव्यवहार होत असे आणि जो होत असे त्यातही कोरडेपणा आला होता. शेवटी तर एकमेकांवर आरोपही करण्यापर्यंत पाळी गेली. आपली युनिव्हर्सल इनहरंट बायोसेक्स्युअलिटीवरची अप्रकाशित थिअरी आपल्या परवानगीशिवाय फ्रॉइडनं ऑन्टो विनिंजर या विचारवंताला सांगितली आणि विनिंजरनं ती आपल्या स्वतःच्याच नावावर छापली असाही आरोप फ्लिसनं फ्रॉइडवर केला. प्रत्येक माणसांमध्ये विरुद्ध लिंगाविषयीच्या हिट्रोसेक्शुअल आणि समलिंगी अशी दोन प्रवृत्ती असतात असं फ्लिसचं म्हणणं होतं. पण बायलिंग्वल सेक्शुअलिटीची फ्लिसची थिअरी फ्रॉइडने प्रथम अमान्य केली. नंतर ती स्वीकारली आणि एवढंच नाही तर ती आपली स्वतःचीच थिअरी आहे असं फ्रॉइड सगळीकडे नंतर सांगत सुटला. फ्रॉइडचा या थिअरीवर नंतर एवढ्या टोकाचा विश्वास बसला की कुठल्याही लैंगिक क्रियेमध्ये 2 नसून 4 व्यक्ती भाग घेत असतात असंही तो म्हणायला लागला. याविषयी एक पुस्तकही लिहायचं फ्रॉइडनं ठरवलं. त्यात फ्लिसचा तो जाता जाता उल्लेख करणार होता. यामुळे मग फ्लिस वैतागला आणि त्या दोघांची मैत्री 1903 साली संपुष्टात आली. आता मात्र फ्रॉइडला खूप एकाकी वाटायला लागलं. त्याचे मार्थाबरोबरचे संबंध चांगले टिकून होते, पण त्यातली उत्कटता आणि तीव्रता आता खूपच कमी झाली होती. तो तिच्याबरोबर त्याच्या मनातले तात्विक विचार कधीच बोलून दाखवत नसे. त्यामुळे त्याचा एकटेपणा आणखीनच वाढला होता. 1901 सालापासून पुन्हा फ्रॉइडच्या आयुष्यात थोडेसे आशेचे किरण डोकायला लागले. बराच काळ तो ज्याची प्रतीक्षा करत होता ती व्हिएन्ना विद्यापीठात प्राध्यापकाची बढती त्याला मिळाली. यानंतरच्या त्याच्या आयुष्यात तो प्रोफेसर फ्रॉइड म्हणूनच ओळखायला जाऊ लागला. विल्हेम स्टेगलचं फ्रॉइडला दर आठवड्याला काही मुठभर सहकाऱ्यांना एकत्र जमून फ्रॉइडच्या थिअरीजवर चर्चा करावी अशी सूचना केली. फ्रॉइडला ती कल्पना आवडली. त्यानं यासाठी आणखी 3 डॉक्टर्सला बोलावणं पाठवलं. 1902 सालच्या फॉलमध्ये ते 5 जण एकत्र जमले. त्यांनी वेन्सडे सायकोलॉजिकल सोसायटी असं आपल्या गटाला नावही दिलं आणि फ्रॉइडच्या ऑफिसमध्ये नियमितपणे भेटायला सुरुवातही केली. प्रत्येक भेटीत कुणीतरी एकानं आपला प्रबंध वाचायचा आणि नंतर केक आणि कॉफी घेत त्या प्रबंधावर सगळ्यांनी चर्चा करायची असा कारभार चालायचा. आपण कुठला तरी नवा धर्म स्थापन करतोय आणि फ्रॉइड त्याचा द्रष्टा प्रेषित आहे असं तिथेच वातावरण असे. हा त्यांचा गट हळूहळू वाढत गेला. सुरुवातीलाच काही काळात ऑट्टो रँक, अल्फ्रेड ॲडलर, सँडर फेरेन्सी आणि अर्नेस्ट जोन्स यांच्यासारखी मंडळी या गटाची सदस्य होती. यातला प्रत्येकजण मोठा मानसशास्त्रज्ञ म्हणून पुढे नाव कमावणार होता. 1906 सालापर्यंत त्याचे 17 सदस्य झाले आणि 2 वर्षांनंतर तो गट आणखीन बराच वाढला. 1908 साली त्याचं नाव व्हिएन्ना सायकोअनॅलिटिक सोसायटी असं झालं होतं. या संस्थेचं वैशिष्ट्य असं की यात संस्थापक खुद्द फ्रॉइड याच्या सगळे सदस्य कमालीचे विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध होते. बरेचदा आपसातल्या चर्चांचं रूपांतर नंतर उग्र मतभेदात होई. शेवटी तर ही सगळी मंडळी एकदम हमरीतुमरीवरी आहेत. तरीही या सोसायटीचा बुद्धिवाद्यांमध्ये एक दबदबा होताच. मग अशा अनेक सोसायटी आणि संपूर्ण
गट संपूर्ण युरोपभर आणि अमेरिकेत स्थापन झाले आणि 1910 पर्यंत हे लोन जगभर पसरलं. यातूनच त्या साली नरेबर्गच्या एका सभेत दी इंटरनॅशनल सायकोअॅनालिटिकल असोसिएशनची स्थापना केली. फ्रॉइडची प्राध्यापकी आणि त्याच्या वेस्डे सायकोलॉजिकल सोसायटीने घेतलेली जागतिक झेप या गोष्टींमुळे फ्रॉइडची प्रसिद्धी तर वाढलीच, पण त्याची प्रॅक्टिसही उत्तम चालायला लागली. आता त्याने एक मोठं घर घेतलं होतं आणि त्याने वेगळं मोठं पॉश असं ऑफिसही आता थाटलं होतं. त्याला ग्रीक आणि रोमन पुतळे खूप आवडतात, पण ही कला त्याला इतके दिवस परवडणारी नव्हती. मात्र अशा अनेक कलेच्या वस्तू त्याच्या ऑफिसमध्ये झळकायला लागल्या. तो जिथे बसून त्याची फ्री असोसिएशनची सेशन्स चालवे, तिथून ते डौलदार पुतळे त्याला दिसत. आता तो लांबलचक सुट्टीवर जाऊन थोडीफार तरी मजा करू शकत होता. 9 महिने तो प्रचंड परिश्रम करायचा, मग 3 महिने सुट्टीवर जायचा. मार्था आणि त्याची 6 मुले यांना घेऊन तो कुठल्याशा डोंगराळ भागात मनसोक्त भटकायला जायचा. त्यांच्याबरोबर मिन्ना ही मार्थाची अविवाहित बहीणही असायची. आत्मविश्लेषणामुळे त्यानं स्वतःच्या न्यूरोसिसवर बरंच नियंत्रण मिळवलं असल्यामुळे आता तो त्याच्या आवडत्या इटलीमध्ये रोमला जाऊ शकत होता. काही काळ कुटुंबाबरोबर इतर ठिकाणी काढल्यावर तो एकटाच रोमला जाईल आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या कुटुंबाकडे येईल. सुट्टीवर कुटुंबाबरोबर असताना तो खूपच निश्चिंत असायचा आणि बरेच हास्य विनोदही करायचा. 1906 मध्ये फ्रॉइडच्या चाहत्यांनी त्याचा वाढदिवस साजरा केला. तोपर्यंत फ्रॉइडचा व्यवसाय प्रचंड वाढला होता. आपलं लिखाण आणि संशोधन यात त्यानं प्रचंड नावलौकिक मिळवला होता. इंग्लंड, रशिया, अमेरिका यासारख्या अनेक देशात त्याला मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रचंड मान मिळाला. त्याला वाढदिवसाची भेट म्हणून एक पदक देण्यात आलं. त्याच्यावर शिल्पकार कार्ल स्वेर्टन यानं एका बाजूला फ्रॉइडचं चित्र कोरलं होतं, तर दुसऱ्या बाजूला स्फिंक्सला उत्तर देणाऱ्या इडिपसचं चित्र कोरलेलं होतं आणि त्यावर सोफोकलच्या शोकांतिकेतील वाक्य होती, त्या पदकावर अत्यंत कठीण प्रश्नांची उकल करणारा हा सर्वात समर्थ महान मानव आहे, अशी फ्रॉइडची स्तुती होती. 1909 साली अमेरिकेतल्या क्लार्क विद्यापीठात प्रमुख वक्ता म्हणून फ्रॉइडला आमंत्रण आलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला प्रथमच एवढा बहुमान मिळत होता. त्यानं ते निमंत्रण स्वीकारलं आणि तो वुस्टर, मॅसेच्युसेट्स येथे गेला. त्याच्याबरोबर सँडर फेरेन्झी आणि कार्ल युंग हे त्याचे सहकारी होते. त्यानं तिथल्या प्रसिद्ध आणि प्रमुख मानसशास्त्रज्ञांसमोर 5 भाषणे दिली. मानसशास्त्र आणि मानसोपचार शास्त्र याचा इतिहास आणि त्यात वापरात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आणि तंत्र यांच्याविषयी तो तिथे बोलला. वेर मिशेल सारख्या काही तज्ज्ञांना त्याचं बोलणं अनैतिक आणि घाण वाटलं, तर फ्रॉइड आपल्याला रानटी माणसासारखं वागा असा सल्ला देतोय, असं कॅनडातल्या एका विद्यापीठाचा प्रमुख म्हणाला. पण विल्यम जेम्सगट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ फ्रॉइडच्या भाषणांनी खूपच प्रभावित झाले. अनेक वर्तमानपत्रातून त्यांच्या भाषणावर चर्चा सुरू झाल्या. त्याची भाषणं अमेरिकन जर्नल ऑफ सायकोलॉजीमध्ये छापलीही गेली. युरोपमध्ये परतला तोपर्यंत तो अमेरिकेत खूपच प्रसिद्ध झाला होता. याच काळात फ्रॉइडनं सुरू केलेल्या व्हिएन्ना सायकोअॅनालिटिक सोसायटीमध्ये खूप वाद सुरू झाले. त्यात राजकारणही घुसलं. त्यातले वाद मिटवण्यातच फ्रॉइडचा बराच वेळ जात होता. फ्रॉइडचे आपले 3 शिष्य आणि सहकारी यांच्याबरोबर मतभेद आणि वाद विकोपाला गेले. त्यांचे नाव होते अल्फ्रेड ॲडलर, ऑट्टो राईंक आणि कार्ल युंग. लहान मुलाच्या वाढीवर फक्त लैंगिकतेचाच परिणाम होतो असं नाही, तर त्याची कौटुंबिक परिस्थिती, त्या मुलाचं त्या कुटुंबातील स्थान आणि त्याचे संगोपन आईवडील कसं करतायत, या सगळ्या गोष्टींचाही त्या मुलावर, त्याच्या वाढीवर परिणाम होतो आणि ही वाढ नीट झाली नाही तर मुलाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो, असं ॲडलरला वाटे. लहान मुलांच्या लैंगिकतेला फ्रॉइड अवास्तव महत्त्व देतो असं ॲडलरला वाटे. उदाहरणार्थ, आपल्याला मुलासारखं लैंगिक अवयव नाही, यामुळे मुलींना लहानपणी अस्वया वाटते आणि यातून त्यांची वागणूक आकार घेते, हे फ्रॉइडचं म्हणणं ॲडलरला मान्य नव्हतं. मुलींना मुलांपेक्षा कमी लेखलं जातं, या सामाजिक परिस्थितीतून त्यांची वागणूक घडत जाते, असं ॲडलर म्हणायचा. ॲडलरच्या मते लिबिडो ही एक लैंगिक शक्ती नव्हती, तर ती सत्तेशी निगडीत होती आणि म्हणून ती मूलतःच आक्रमक होती. यामुळे लैंगिक सुखापेक्षा सत्ता मिळवण्यासाठीच माणूस धडपडत असतो, असं ॲडलरचं मत झालं. न्यूनगंडामुळे माणसांच्या आयुष्याला एक दिशा आणि आकार मिळतो, असंही तो म्हणे.
व्हिएन्ना सायको ॲनालिटिकल असोसिएशनमध्ये फ्रॉइडचेच विचार मांडावेत असा एक अलिखित नियम होता, पण ॲडलरची मतं फ्रॉइडपेक्षा वेगळी झाल्यामुळे त्यांच्यातले वाद वाढतच राहिले. फ्रॉइडनं ॲडलरचे विचार आपल्या थेअरीत फिट करण्याचा प्रयत्न केला, पण कितीही प्रयत्न केले तरी ते त्याला जमेना. शेवटी ॲडलर आणि त्याचे काही अनुयायी यांनी 1911 साली व्हिएन्ना सोसायटीचा राजीनामा देऊन स्वतःचा एक गट स्थापन केला. ऑटो रँक हा तर फ्रॉइडला एकेकाळी खूपच जवळचा आणि विश्वासू होता. ऑटो रँकनंही स्वतःची अशी थेअरी मांडली. त्याच्या मते जन्माच्या वेळी मनावर काही आघात झाले असतील तर ती व्यक्ती पुढच्या आयुष्यात चिंतेने ग्रासली जाते. तसंच पुरुषाला सतत परत आईच्या गर्भात जावं असं वाटत राहतं. पण तसं तर होऊ शकत नाही, म्हणून ही रूपांतर लैंगिक इच्छा किंवा वासनात होतं असंही त्याचं मत आहे. फ्रॉइडला त्याचं म्हणणं पटत नसे. फ्रॉइडनं ऑटो रँकचेही विचार आपल्या विचारात सामावून घेण्याचे प्रयत्न केले, पण ते फसले. त्यामुळे त्यांच्यातले संबंधही दुरावले आणि शेवटी 1986 साली त्यांचे संबंध पूर्णपणे संपुष्टात आले. कार्ल युंग तर फ्रॉइडच्या खूपच जवळचा. फ्रॉइड युंगला आपला वारसदारच माने, पण कालांतराने त्यांच्यात मतभेद होऊन त्यांचे संबंध इतके बिघडले की ते एकमेकांची तोंडे बघेनात. फ्रॉइडचे त्याच्या सगळ्याच मित्रांबरोबर आणि शिष्यांबरोबरचे संबंध बिघडल्यामुळे फ्रॉइड खूपच एकाकी पडला. एकदा त्याच्या घरी त्याची ऑन्ट जेवायला आली होती. सिगी म्हणजे सिगमंड, तुला माणसांचं मन आणि त्यांचे स्वभावच कळत नाहीत असं ती चक्क फ्रॉइडला म्हणाली होती. तेव्हा फ्रॉइडचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. पण या काळात फ्रॉइड लिहित मात्र राहिला. पहिल्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत त्याची प्रॅक्टिस कमालीची खालवली. युद्धानंतर आलेल्या प्रचंड महागाईत तर त्याने बचत केलेले सगळे पैसे भुरुकन उडून गेले. तरीही त्याच्या रुग्णांच्या केसेसवर संशोधन करून तो आपले विचार आपल्या पत्रामधून आणि काही कॉन्फरन्सेसमधून मांडतच राहिला. पण ब्रोअर आणि फ्लिसप्रमाणे त्यानं आता कोणाबरोबरच सहलेखन केले नाही. शेवटी काही वर्ष सोडलं तर त्यानं त्याचं कायम लिखाण आणि संशोधन चालूच ठेवलं. 2 महायुद्धांच्या मधल्या काळात म्हणजे 1920 ते 1940च्या दरम्यान त्याच्या प्रसिद्धीनं आणि लोकप्रियतेने कळस गाठला. घराघरातून त्याची आणि त्याच्या विचाराविषयी चर्चा व्हायला लागली. त्यातल्या फारच थोड्यांनी खरे तर त्याचे विचार वाचलेले होते, पण सगळ्यांना त्याचं नाव माहीत होतं आणि तो कोण होता हेही माहीत होतं. हे थोडंफार आईन्स्टाईनसारखंच होतं. आईन्स्टाईनच्या बरोबरीनं जग बदलणाऱ्यांमध्ये त्याचंही नाव घेतलं जाऊ लागलं होतं. त्याला अनेकांची रोज पत्र यायला लागली. शेवटी बुद्धिवादी विचारवंत त्याच्या भेटीसाठी आसुसलेले असत. 1924 साली लिओपोल्ड अँड लोएब खून खटला खूप गाजला. त्यावेळी शिकागो ट्रिब्यूनचा प्रशासक कर्नल रॉबर्ट मॅकॉर्मिक यानं फ्रॉइडला शिकागोला येऊन त्या 2 तरुण खुनांचं मनोविश्लेषण करण्यासाठी $25,000 देऊ केले होते. फ्रॉइडनं ती ऑफर नाकारली. तसंच इतिहासातल्या प्रसिद्ध प्रेम कहाण्यांवर चित्रपट काढण्याचा घाट त्याकाळी सॅम्युएल गोल्डविन यानं घातला होता. त्यासाठी मानसशास्त्रीय मदत करण्यासाठी त्यानं फ्रॉइडला विनंती केली आणि मोबदल्यात त्याच वेळचे $1,00,000 देऊ केले. पण फ्रॉइडने तेही नाकारले. दुसऱ्या दिवशी फ्रॉइड रिपब्स गोल्डविन, व्हिएन सायकोॲनालिटिक इज नॉट इंटरेस्टेड इन मोशन पिक्चर ऑफर असा मथळा न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकला होता. फ्रॉइडला त्याच्यावर होणाऱ्या कीर्तीचं वर्षावांचं फारसं काहीच वाटत नव्हतं. पण 1930 साली जेव्हा त्याला गटे पारितोषिक देण्यात आलं तेव्हा मात्र हा माझा सर्वोच्च बहुमान आहे असं तो म्हणाला होता. 1900 ते 1923 सालाच्या दरम्यान तो आपल्या थिअरीजमध्ये बदल करत राहिला, पण त्यानंतर मात्र त्यानं मानसशास्त्रात फारशी भरीव कामगिरी केली नाही. 1923 साली 67 वर्षाचा असताना फ्रॉइडला वरच्या जबड्याचा कॅन्सर झाला. आयुष्यभर सिगार पित असल्याचाच हा परिणाम होता. त्याच वर्षी त्याचं त्यावरचं पहिलं ऑपरेशन झालं. पुढच्या 16 वर्षात त्याची अशी 30 ऑपरेशन्स होणार होती. या आजारामुळे त्याला बोलायला आणि खायला खूपच त्रास होईल. कॅन्सरनं त्याच्या आयुष्यातील शेवटची 16 वर्षे अक्षरशः गिळंकृत केली. त्याच्या तोंडाचा निम्मा भाग ऑपरेशन करून बदलावला लागला. कॅन्सरला तो अतिरेकी घुसखोर असं म्हणे. फ्रॉइड या काळातही प्रचंड प्रमाणात सिगारेट ओढत असे. आपल्या मृत्यूच्या 1 महिना आधीपर्यंत त्याचं लिखाण आणि रुग्ण तपासणीचं काम सुरूच होतं.
1923 ते 1939 या दरम्यान मानसशास्त्राची फारसा संबंध नसलेली अशी 3 महत्त्वाची पुस्तकं त्याने लिहिली. द फ्युचर ऑफ ॲन इल्युजन हे धर्मसंस्थेच्या उगमावर विवेचन करणारं पुस्तक त्याने 1927 साली लिहिलं. तर आपण आपल्या इच्छा आणि वासना दडपून टाकल्यामुळे सभ्य मानवी समाज कसा निर्माण होऊ शकतो यावर त्यानं 1930 साली सिव्हिलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट्स हे पुस्तक लिहिलं. अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक विजेता जोसेफ स्टिग्लिट्झ अनेक दशकानंतर याच चालीवर ग्लोबलायझेशन अँड इट्स डिस्कंटेंट्स हे पुस्तक जागतिकीकरणावर लिहिणारा होता. यामध्ये फ्रॉइडनं राजकारणाविषयीचे विचार मांडले. जर्मनीमध्ये नुकतीच नाझी पक्षाचा उदय झाला होता. फ्रॉइड म्हणतो, मनुष्य हा शिस्तबद्ध समाजाचा शत्रू आहे. तो एक प्राणीचा आहे. ज्याला आपण सुसंस्कृत जीवन म्हणतो ते म्हणजे आपल्या इच्छा आणि लैंगिक प्रवृत्ती दडपून टाकणं आणि त्यांच्यात तडजोड करणं हेच असतं. त्यानं मोझेस अँड मोनोथेइझम हे 3रं पुस्तक 1939 साली लिहिलं. एकच देव मानणाऱ्या धर्माच्या उगमाविषयी हे पुस्तक होतं. फ्रॉइडच्या आयुष्याची शेवटची वर्ष भयानक क्रूर अशा नाझी राजवटीच्या छायेखाली गेली. नाझी राजवटीनं मनोविश्लेषणाकडे म्हणजेच सायको ॲनालिसिस नेहमीच ज्यूचं विज्ञान म्हणजे ज्यूइश सायन्स म्हणून तुच्छतेने बघितलं होतं. 1933 साली नाझी लोकांनी फ्रॉइडची पुस्तके जाहीररित्या जाळायला सुरुवात केली. मध्ययुगात त्यांनी मलाच जाळलं असतं, आता त्यांना माझ्या पुस्तकांवरच समाधान मानावं लागतंय असं फ्रॉइड त्यावेळी म्हणाला. फ्रॉइडच्या सगळ्या बहिणी नाझी राजवटीत मारल्या गेल्या. ऑक्टोबर 1933 मध्ये लायपझिग इथल्या काँग्रेस ऑफ सायकोलॉजीनं मनोविश्लेषणावर चक्क बंदी घातली. त्यावेळी जर्मनीत जे मनोविश्लेषक काम करत होते त्यांना आता बाहेर काम शोधण्याची पाळी आली. त्यातले काही जण व्हिएन्नाला गेले तर कित्येक जण अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले. नाझी विचारसरणीचं लोण जर्मनीतून ऑस्ट्रियात भराभर पसरलं. तसं फ्रॉइडच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला ऑस्ट्रिया सोडून दुसरीकडे जायला सांगितलं, पण फ्रॉइडने त्याला ठामपणे नकार दिला. पण जेव्हा 1938 साली नाझी राजवटीनं ऑस्ट्रियावर कब्जा मिळवला आणि त्यांनी फ्रॉइडचा पासपोर्ट रद्द केला, तेव्हा कुठे फ्रॉइडला जाग आली. नाझी लोकांनी फ्रॉइडचं लिखाण ज्यू पोर्नोग्राफी म्हणून जाळून टाकलं. मनोविश्लेषण करताना फ्रॉइड अनेकांच्या लैंगिक आयुष्यात डोकावत असे, पण स्वतःचं लैंगिक आयुष्य मात्र त्याने खूपच गुप्त ठेवलं होतं. त्यानं लिहिलेली अनेक पत्रं स्वतःच नंतर नष्ट केली, पण तरीही जी काही वाचली ती लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये जपून ठेवली आहेत. 2000 सालानंतर म्हणजे जवळपास तब्बल 1 शतकानंतर ती संशोधकांना वाचण्यासाठी खुली करण्यात आली. आता मात्र फ्रॉइड खूपच म्हातारा आणि अशक्त झाला होता. 1938 साली जेव्हा ऑस्ट्रियावर नाझी शक्तींनी कब्जा मिळवला तेव्हा फ्रॉइडची प्रकृती खूपच खालावली होती. लंडनमधल्या अर्नेस्ट जोन्स याच्यासारख्या फ्रॉइडच्या अनेक मित्रांना फ्रॉइडची काळजी वाटायला लागली. अमेरिकेचा अध्यक्ष रुझवेल्टही फ्रॉइडच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होताच. पॅरिसमधला अमेरिकेचा वकील विल्यम बुलिट याला फ्रॉइडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवायला रुझवेल्टने सांगितलं होतं. अर्नेस्ट जोन्स घाईघाईनं व्हिएन्नाला आला. फ्रॉइडने लंडनला स्थायिक होण्याबाबत त्यांच्यात चर्चाही झाली, पण फ्रॉइडला लंडनला जाण्यात रस नव्हता. पण लंडनला गेल्यामुळे फ्रॉइडच्या मुलांना चांगलं भवितव्य मिळेल असा अर्नेस्ट जोननं केलेला युक्तिवाद शेवटी फ्रॉइडला पटला आणि तो लंडनला जायला तयार झाला. यात एक प्रश्न अजून शिल्लक होताच. लंडनला जाण्यासाठी फ्रॉइडला नाझी राजवटीच्या परवानगीची गरज होती. मग त्याची केस नाझी सरकार दरबारी गेली आणि शेवटी ती हिमलर या हिटलरचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या सेनानीकडे गेली. रुझवेल्टनं अमेरिकेहून बरीच सूत्र हवल्यामुळे ही केस पुढे सरकली, पण तरीही फ्रॉइडला एक्झिट व्हिसा मिळण्यापूर्वी ॲना फ्रॉइड या त्याच्या मुलीला नाझींनी पकडून 1 दिवस चौकशीसाठी तुरुंगात ठेवलं. फ्रॉइडच्या घरी नाझी पोलीस वारंवार येत आणि त्याला भंडावून सोडत. या काळात अँटन सॉरन वॉल्ड या नाझी अधिकाऱ्यानं फ्रॉइडला मदत केली. फ्रॉइडच्या मालमत्तेवर देखरेख ठेवण्याचं काम स्वॉयर वॉर्डकडेच होतं, पण स्वॉयर वॉर्ड हा काही एक क्षुल्लक नाझी नव्हता. तो नाझीसाठी बॉम्ब बनवत असला तरी तो वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र यांचाही अभ्यास करत होता. स्वॉयर वॉर्डनं फ्रॉइडच्या सगळ्या बँकांमधल्या खात्यांविषयी नाझींना सांगितलंच नाही आणि फ्रॉइडची सगळी पुस्तकं जाळून टाकण्याचा आदेशही पाळला नाही. शेवटी फ्रॉइडच्या घराचं रूपांतर नाझींनी आर्यवंशांच्या
सुपिरियरिटीविषयी अभ्यास करण्याच्या केंद्रात करायचं ठरवलं, तेव्हा मात्र स्वॅरवॉर्डनं फ्रॉइडच्या ऑस्ट्रिया सोडून जाण्याच्या विसावर सही केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनीही मग यात मध्यस्थी केली. शेवटी नाझींनी फ्रॉइडला जाऊ दिलं. त्या वर्षाअखेर मार्था आणि आपल्या ॲना नावाच्या मुलीसह स्वतःची उत्तम ग्रंथसंपदा मागे सोडून जड पावलांनी फ्रॉइड ओरिएंट एक्सप्रेसनं प्रथम पॅरिसला, मग तिथून लंडनला गेला. त्याच्याबरोबर अमेरिकेचा एक लेजिस्लेटरही पाठवण्यात आला. लंडनला आल्यावर फ्रॉइड हेम्स्टेड इथल्या 39 एल्वर्दी रोड या ठिकाणी राहायला गेला. या ठिकाणी फ्रॉइडला स्टीफन ज्वाईंग, सॅल्व्हादोर दाली, ब्रॉनिस्लाव्हो मॅनिस्नोव्स्की, सेम वाईन्समॅन वगैरे विचारवंत आणि कलाकार भेटायला गेले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सचिवपदही एकदा त्याची सही घेण्यासाठी सोसायटीचे चार्टर बुक घेऊन त्याच्याकडे आले. असा मान यापूर्वी फक्त राजालाच मिळाला होता. स्विस कॉटेजजवळ अजूनही तिथे फ्रॉइडचा पुतळा उभा आहे. पुढे युद्ध संपल्यानंतर अमेरिकेत ज्या नाझी अधिकाऱ्यांना फ्रॉइडला ऑस्ट्रेलियातून लंडनला जाण्यासाठी मदत केली होती, त्या स्वॅरवॉर्डवर फ्रॉइडची संपत्ती हडप करून पळून जाण्याविषयी खटला भरला गेला. त्यावेळी ॲना फ्रॉइडच्या मुलीनं स्वॅरवॉर्डच्या बाजूने साक्ष देऊन त्याला सोडवलं होतं. फ्रॉइडला आयुष्याच्या अखेरीस अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं. न्यूरेस्थेसिनिया या मनोविकाराचाही एक तो रुग्ण होता. माणसाला त्याच्या शरीरानं साथ न देणं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, असं तो म्हणे. आपल्या विचारशक्तीवर परिणाम होईल या भीतीने तो पेनकिलर्स न घेता भयानक वेदना सहन करायचा. पण कॅन्सर हा त्याच्या शरीरभर पसरत चालला होता आणि त्याचं मन मात्र त्याच्या ध्येयापासून जराही ढळायला तयार नव्हतं. त्याचा निश्चय ठाम आणि पक्का होता. शारीरिक व्याधींना तो महत्त्व देत नव्हता. कितीही शारीरिक त्रास झाला तरी तो सहन करून मी विचार करतच राहणार, असं तो म्हणे. शेवटी त्यानं बराच मावळ धरून स्वीकारलं होतं. डॉक्टरांना शेवटी त्याचा ट्यूमर काढण्यासाठी एक गाल कापावा लागला. त्याच्या उघड्या जखमांची दुर्गंधी इतकी होती की त्याचा पाळलेला कुत्राही त्याच्या जवळ येण्यास काकू करत असे. 83 वर्षाच्या वयात त्याला खाताही येत नव्हतं. त्याच्या भोवती इतक्या माशा घोंगावत असत की त्या माशा दूर ठेवण्यासाठी त्याला जाळ्यांचा वापर करावा लागेल. 1938च्या शेवटी आणि 1939च्या सुरुवातीच्या फ्रॉइडच्या तोंडात आणि घशात काही नवीन गाठी दिसायला लागल्या. त्याच्या व्हिएन्नामधल्या डॉक्टर्सना ब्रिटिश पदव्या नसतानाही लंडनला येऊन त्याच्यावर उपचार करायला परवानगी मिळाली. पण या उपचारांचा काहीच उपयोग होणार नव्हता. त्याचा कॅन्सर आता बळावला होता. तो जरी असाध्य असला तरी फ्रॉइडच्या मनावर त्यामुळे फारसा परिणाम झालेला नव्हता. एवढंच नव्हे तर याही काळातही तो काही रुग्णांना नियमितपणे तपासे. तो शेवटपर्यंत लिहितच राहिला. कालांतराने त्याच्या संपूर्ण लेखनाचे 24 खंड प्रकाशित झाले. मृत्यूपूर्वी 2 दिवस आधी फ्रॉइडनं त्याचा मित्र आणि डॉक्टर मॅक्स स्कर याला आपल्याला आयुष्याचा कंटाळा आलेला असल्यामुळे आत्महत्या करण्यात मदत करावी अशी विनंती केली होती. त्याने मॅक्सला म्हटलं, प्रिय मित्रा, तुला आपलं सुरुवातीचं पहिलं बोलणं आठवत असेल तर त्यावेळी तू मला वचन दिलं होतंस की जेव्हा हा आजार मला सहन करण्यापलीकडे जाईल तेव्हा तू मरणासाठी मला मदत करशील. आता हा कॅन्सर एक भयानक छळवाद आहे. त्यावर काही उपाय नाही. आता सहन करणं अशक्य आहे. हे ऐकून मॅक्स स्कर यानं त्याला मॉर्फिनचा 1 आणि त्यानंतर दुसरा असे डोस दिले. दुसरा डोस दिल्यानंतर मात्र जवळपास 12 तासानंतर फ्रॉइड कोमामध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनमध्ये आल्यावर बरोबर 15 महिन्यांनी 24 ऑक्टोबर 1939 रोजी दुसरं महायुद्ध सुरू होण्याअगोदर कॅन्सरनं त्याचा बळी घेतला आणि एक महाप्रचंड वादळ शमलं. फ्रॉइडच्या कित्येक थिअरी चुकल्या असल्या तरी मानवी मनात इतक्या खोलवर बुडून जाऊन त्याचा शोध घेण्याचा त्याच्या अगोदर कुणीच प्रयत्न केला नव्हता. शिवाय चित्रकला, साहित्य आणि इतर गोष्टींवर आजपर्यंत फ्रॉइडच्या विचारांचा जेवढा प्रभाव पडला असेल तेवढा फारच थोड्यांच्या विचारांचा पडला. म्हणूनच मार्क्स, डार्विन आणि आइन्स्टाईन यांच्याबरोबर फ्रॉइडचं हे नाव एक युगप्रवर्तक म्हणून घेतलं जातं. ते काही उगाचच नव्हे.